एक्सप्लोर विथ आशू. तर आजपासून माझे पेपर चालू होत आहेत. आज फक्त एकच पेपर आहे इकॉनॉमिक्सचा. टायमिंग अजून मला काही कळलेलं नाही आहेत कधी आहे, कारण की आज आय टीचा पेपर पण होता, पण तो पण इकॉनॉमिक्सच्या पेपरचा टायमिंगच कळना. बघू आता काय होते. ब्लॉगला उशीरच होईल मला असं वाटतंय. इकॉनॉमिक्स आहे म्हणून एवढं टेन्शन घेणार नाही आहे मी. मेडिकलमध्ये जाऊन येणार आहे. ये बड़ी अच्छी एक मार्काचं चुकीचं लिहून आलं, फक्त 24 मार्क पडते. एक मार्काचं चुकीचं घेऊन आलंय. याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? किती कॉन्फिडन्सली सांगतो. एक हे देतो म्हणजे नाही का, समजा एक तुझ्या पुढे एक गंभीर सिच्युएशन ठेवतो, समजा लय पण नको गंभीर. नाही लय मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मी आता नाही लय गंभीर ठेवणार सिच्युएशन. जर हे मेकअपची गुड मॉर्निंग एव्हरीवन, बॅक टू माय चॅनल एक्सप्लोर विथ आशू. तर आजपासून माझे पेपर चालू होत आहेत. आज फक्त एकच पेपर आहे इकॉनॉमिक्सचा. टायमिंग अजून मला काही कळलेलं नाही आहेत कधी आहे, कारण की आज आय टीचा पेपर पण होता, पण तो ऑनलाईन असतो म्हणून तो आलेला आहे, म्हणजे तो सॉल्व करून दिला आहे. पण इकॉनॉमिक्सच्या पेपरचं टायमिंगच कळना. बघू आता काय होते. ब्लॉगला उशीरच होईल मला असं वाटतंय, थोडं मागं पुढं होईल. आता तर अभ्यासच चाललाय. इकॉनॉमिक्स आहे म्हणून एवढं टेन्शन घेणार नाहीये मी. मेडिकलमध्ये जाऊन येणार आहे. ये बड़ी अच्छी बात कही आप. बघू 2-3 वाजता निघणच, मग डायरेक्ट पेपर नंतर भेटू. 1 hour later. तर आता मेडिकलमध्ये आलोय. आज इकॉनॉमिक्सचा पेपर Oh my god. खूप मस्त गेलाय. एक मार्काचं चुकीचं लिहून आलं, फक्त 24 मार्क पडते. एक मार्काचं चुकीचं घेऊन आलंय. याच्यावरती तुमची काय प्रतिक्रिया? किती कॉन्फिडन्सली सांगतो. हां, 24 मार्कच लिहिलंय मी. तुम्ही काय करताय? मेकअप या कुछ ना कुछ तो गड़बड़ जरूर है. नाही, सामान लावताय. हां, मी तुम्हाला एक हे देतो म्हणजे नाही का, समजा एक तुझ्या पुढे एक गंभीर सिच्युएशन ठेवतो, समजा लय पण नको गंभीर. नाही लय मेरे को तो ऐसा धक धक हो रहा है. मी आता नाही लय गंभीर ठेवणार सिच्युएशन. जर हे मेकअपची हे म्हणजे समजा तुझी लय जवळची बहीण, म्हणजे नाही का, म्हणजे घरातली नाही, लय जवळची बहीण आहे. म्हणजे माझ्या कशा आहेत प्राची या, तशा कशा लय जवळच्या बहिणी आहेत. हां, आणि समोर तुझी होणारी बायको आहे. तर हे मेकअपचं सामान एकालाच द्यायचं, कुणाला देशील? अरे बाप रे, ये तो धोती खोल रहा है. आणि दोघींना पाहिजे ना, तुझ्याकडूनच पाहिजे ना. आणि दोघींना 2 द्या. नाही एकीलाच द्यायचं तुला. तू कोणाला देशील? कोणालाच नाही. नाही, एकाला देऊ एकाला द्यायचंय तुला, एकाला द्यायचंच आहे. मी माझ्या मम्मीला दिली. हाँ तू तेच म्हटलं, मम्मीलाच देणार. गाइस ये फंस रहा है, इसलिए इसने बात मम्मी पे घुमा दी है. मी का हिंदीत बोलतोय, पण हा त्या सिच्युएशन मध्ये होता म्हणून यांनी सगळं मम्मीकडे फिरवलेलं आहे. आणि ही फिरलेली पोरगी आता इथं काम करते. शाबाश बेटा. कबीरा यू न जा. हिला पण लागली आशिषची सवय. आशिष, तुझ्यामुळे लय सवय लागले तर लोकांना. ही पण आशिष. काय हा, त्याची स्टाईल आहे ती. तुला काय होतंय? त्याची स्टाईल आहे ती. तुला काय होतंय? हो ओके. गेट आउट. तर आज पण आम्हाला भेळच खायची. 30 रुपये. आम्ही ती का नशा चढला काय? याडलेच आहे तो. ये क्या है? थोबडा मारला ना तुझं. सगळ्यात मोठी कॉन्ट्री म्हणजे कोमलचे 10 रुपये आलेले आहेत. आशिष पाठवते, माझे डायरेक्ट 80 रुपये आलेले आहेत, पण त्यातले 10 रुपयेच मी देणार आहे. बाकी पैसे घातला की दही मी दही घेऊन जायचंय आणि बिस्किट मी नाही खात. दीदीला खायच्यात, मम्मीला. झूठ बोल रहा है.
सगळं खोटं असं नसतं रे. सगळं खरं पण नसतं, सगळं खोटं पण नसतं. अरे कहना क्या चाहते हो? बाय. म्हणून ते बघा सगळ्या खटारा सगळं खोटं आणि सच बनवून कोमल बनलेली आहे. चुकीने खटारा निघला असतं मग कसं बोललो असतो मी, सगळं खटारा बनवून कोमल बनलेली. खटाऱ्या. चला भेळ घेऊन येतो मी. A few moments later. आताच जरा वेळ बाहेर फिरून आलो. मेडिकल मध्ये पण गेलो होतो. तिथं कस्टमर आले मग मला थांबायला लागलं. आशिष एकटाच होता, कोमल पण गेली होती वाटतं घरी. तिथं जरा वेळ थांबलो आणि मग आता घरी माझं जेवण 7 वाजताच झालं म्हणून आता जरा रिलॅक्स आहे. आणि दीदी बडीशेप खाती. माझा अभ्यास राहिलेला आहे तो पूर्ण करतो. मग तेवढ्यापर्यंत चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब केलं नसेल तर करा. टिल देन बाय बाय.